हे पहा आता, ही अशी सगळीकडून लाल चटणी भाकरीवरती टाकून घ्यायची. मस्तपैकी त्याचा पांगून घ्यायची सगळीकडं. खूप सारी चटणी टाकते मी, लाल लवंगी मिरची आहे आणि ह्याच्यावर टाकून घेतली मी चपातीवरती. आता त्याच्यावरती आपण हे मीठ टाकून घेऊ. असं सगळीकडं हाताने फिरून घेऊ. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. मीठ हे कमी जास्त नाही झालं पाहिजे म्हणून हाताने पांगून घ्यायचं. चटणी आणि मिरची सगळीकडं सारखं लागतं म्हणजे. आता याच्यावरती आपण थोडीशी कैरी घालणार. खायला असली अप्रतिम लागते अशी चपाती. हे पहा आता, ही आता मी कैरी अशी याच्यावरती किसणीने किसून घेते. हे पहा, ही पहा आता अशी मी कैरी सगळीकडं किसून घेतली. आता याच्यावरती मी हे पहा आता, ही आहे कोथिंबीरची भजी आणि ही अशी बारीक करायची. बघा आवाज कसा कुरकुरीत येतोय भज्यांचा. ही कोथिंबीरची भजी केलेली आहे मी. बघा कसा आवाज येतोय. ही अशी सगळीकडं पांगून घेतली आणि आता आपण याचा रोळ असा करायचा आणि मुलांना कमी तिखट करून द्यायचा. त्यांना जास्त मिरची नाही घालायची. ज्यांना मिरची जास्त चालते त्यांनी मिरची भरपूर टाका आणि खा. आणि बघा हे असं कापून घ्या. हे पहा आता कसं छान झाले. हे असेच कापून घेते मी सगळे. हे पहा आता कसे कापड्यात असे मस्त धरायचे, उचलायचे आणि अशीच ही गुंडळून कापलेली ही चपाती आपण अशीच तोंडात टाकायची. एकच नंबर झाली, अप्रतिम. आणि तुम्ही सगळ्यांनी अशी करून खाऊन बघा. कैरीमुळं भन्नाट त्याला चव आली.